आपण निघालोय शिवरायांच्या अफजलखानाबद्दलच्या इतिहासावर। मागील काही भागामध्ये महाराजांचा अफजलखानाबद्दल बराचसा इतिहास पाहिला की ज्यावेळी अफजल खान येतो त्यावेळी महाराज राजगडावरती असतात। चॅनलवर नवीन असाल आणि महाराजांचा इतिहास पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नक्कीच घ्या। परंतु आता मात्र खानाला ठाऊक पडलेलं की शिवाजी महाराज काय आपल्या सगळ्या गोष्टी कबूल करणार नाही आणि आपल्याबरोबर काय येणार नाही असा पक्का भरोसा त्यास वाटला। कृष्णाजी भास्कर यास त्यांनी एका ब्राह्मणास वकील म्हणून महाराजांस पाठवले। खानाने ह्या वकिलास त्याचे सगळे मागणे महाराजांस पाठवले। त्यांचा आमचा घरोबा असून त्यांचे आणि आपले बंधूचे नाते आहेत हे त्यांना सांगा। पण महाराजांना माहिती होतं की हे लोक काय भरोशाच्या लायकीचे नाहीत। बादशाहकडून आम्ही तुमच्यासाठी तळ कोकणाचे संपूर्ण राज्य आम्ही तुम्हास देतो। तुम्ही आमच्याकडून घेतलेले किल्ले ते तुमच्याकडेच कायम राहतील। खानाने हा निरोप देऊन वकिलास महाराजांकडे पाठवले। अजून त्यांनी वकिलास सांगितलं की महाराज जर माझ्याकडे येत नसेल तर मी स्वतः त्यांच्याकडे येतो।